नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सौर पंप योजना म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संदर्भातील 1 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। नवीन अर्ज असतील, अनुदान, सौर पंपाचे प्रकार, पात्रता आणि सरकारचे ताजे अपडेट्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता पहिल्या अपडेटबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्यभर सुरू असून पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहे। सध्या महावितरणाच्या अधिकृत पोर्टलवर ही अर्ज प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे ज्या शेतकरी मंडळींना अर्ज करायचा आहे ते अजूनसुद्धा करू शकतात, टाईम आहे त्यांच्याकडे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 90% ते 95% अनुदान। ओके, आणि या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाते, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% पर्यंत अनुदान मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम भरून सौर पंप मिळू शकतो। ओके, आता नंतरची अपडेट याबद्दल सांगायचं झालं तर 3 HP, 5 HP आणि 7.5 HP सौर पंप उपलब्ध। ओके, म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत आणि पाण्याची उपलब्धता आणि शेतीच्या क्षेत्रानुसार योग्य क्षमतेचा पंपसुद्धा निवडला जात आहे। ओके, आता या अनुदानाबद्दल सांगायचं झालं तर जे सर्वसाधारण शेतकरी आहेत, ओके, त्यांना त्या शेतकऱ्यांना सौर पंपासाठी 90% अनुदान मिळत आहे, तर SC आणि ST प्रवर्गातील ओके, विशेष करून SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान दिले जात आहे। शेतकऱ्यांना फक्त 10% किंवा 5% हिस्सा भरावा लागतो या योजनेअंतर्गत। आता नंतरची अपडेट म्हणजे की शेतकऱ्यांच्या आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार ती बघून घेऊयात। ओके, या योजनेसाठी सौर पंप योजनेसाठी अर्ज करताना विशेष करून आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात आणि अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून या अर्जाची पडताळणी केली जाते आणि या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। ओके, तसेच आता अजून एक चांगली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एका महिन्यात 45,000हून अधिक सौर पंपांची स्थापना करून महाराष्ट्राने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे आणि ही जी योजना आहे ती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासासुद्धा ठरत आहे। ओके, म्हणून सांगतो शेतकरी मंडळींनो की ज्या मंडळींना शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की वीज बिलातील वीज बिलाबाबत अपडेट आहे। सौर पंप बसवल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध होते, त्यामुळे लोड शेडिंगचा त्रास जो आहे तो खूप कमी प्रमाणात कमी होतो आणि नियमित वीज बिलाचा खर्चही जवळपास संपलेला असतो। ओके, तसेच सौर पंपावर देखभाल आणि तांत्रिक सहाय्याची सुविधाही उपलब्ध आहे। ओके, आणि नंतरची अपडेट म्हणजे की 1 जुलै 2026 पर्यंत सौर पंप योजनेच्या अनुदानात वाढ किंवा नवीन आर्थिक पॅकेज किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये कोणताही अधिकृत बदल अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे। या योजना जी आहे ती पूर्वीप्रमाणेच सुरू असून अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी निवड नियमितपणे सुरू सध्या आहे। म्हणून जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महावितरणाच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करा आणि सर्व कागदपत्रे तुम्ही योग्य प्रकारे सादर करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील सौर पंप योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी आणि सर्व बाकीच्या सरकारी योजनांचे ताज्या अपडेट्स जे आहेत ते मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।